कृष्ण हरी. सर्वांना नमस्कार. आपण आले आपल्या भिमुखाच्या रानामध्ये. पाहू शकता दोन्ही भिमुखामधला फरक आपल्याला आज जाणून घ्यायचा आहे. ज्या भिमुखाला आपण तणनाशक मारलं आणि ज्या भिमुखाला आपण तणनाशक नाही मारलं त्या भिमुख जाणून घ्यायचं. पाहू शकता ह्या प्लॉटमध्ये, पाहू शकता आपण ह्या प्लॉटमध्ये भिमुख आहे आणि ह्या प्लॉटमधला भिमुख अगदी एका दिवशी पेरला आहे. तर दोन्ही मधला फरक आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्या प्लॉटला आपण तणनाशक मारलं आहे, ह्या प्लॉटला तणनाशक मारलं, याला तणनाशक मारलं नाही. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. तर प्रथमतः आपण ज्या वेळेला भिमुख हा रानामध्ये यंत्राच्या साहाय्याने पेरला, तर पाहू शकता पेरला त्या दिवशी आपण संध्याकाळी लगेच पाणी दिलं त्याला आहे. आणि पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण याच्यावर तणनाशक फवारणी केली आहे. भिमुखाची ज्या वेळेला 7 ते 8 दिवसामध्ये भिमुखाची म्हणजे उतार होतो, त्या अगोदर आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी लगेच फवारणी करून घ्यायची आहे. पाहू शकता अशा पद्धतीने हा भिमुख आहे. तर याला आपण तणनाशक लगेच मारलं आहे आणि याला तणनाशक आपण मारलं नाही. तर दोन्हीमधला फरक असा की किती फरक आहे पहा आपण याच्यामध्ये किती तण झाला आहे. पाहू शकता या भिमुखामध्ये किती तण आहे आणि ह्या भिमुखामध्ये तण असल्यामुळं आता तुम्हाला सांगतो, हे जर तणनाशक आता भिमुखावर जर मारायचं जर म्हणलं तर भिमुखाला आहे ना उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता दाट असते. तर आता पाहू शकता हा जो भिमुख आहे, या भिमुखामध्ये अजिबात तुम्हाला सांगतो अजिबात म्हणजे गबाळ नाही, अजूनसुद्धा नाही अजिबात. आणि याच्यामध्ये आहे तर आपला जे रेग्युलर खर्च जे असतो, आपण थोड्याफार प्रमाणामध्ये दुर्लक्ष करतो आणि जेणेकरून आपण आपलाच तोटा करून घेतो. तर असं शेतकऱ्यांच्या बाबतीत होतं आहे. तर सर्वांना नम्र विनंती आहे का आपण ज्या वेळेला भिमुखाची पेरणी करीत असताना, त्या भिमुख ज्या वेळेला आपण भिमुख करतो त्या टायमिंगला एक पाणी द्यायचं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्यावर तणनाशक आहे ते तणनाशक जर मारलं तर जे ह्या अशा पद्धतीचं गवत खाली निघतं आहे, तर हे गवत आहे ना ऑटोमॅटिक वर येऊन देत नाही तणनाशक. त्यामुळं आपली पुढील जी आहे खुरपणी बंदी बचत होती, आपलं पैसे वाचतात आणि जेणेकरून आपल्या ज्या भिमुख आहे त्याच्यामध्ये काही उत्पन्नामध्ये काही तोटा होत नाही. पाहू शकता आता हा भिमुखाची कंडिशन कशी आहे. एक नंबर छान असा उतार झाला आहे. 6 काकऱ्यांच्या यंत्राने पेरला आहे. 6 दिसतात बघा, एका वेळेला 6 सऱ्या चालल्या आहे आणि एकदम छान असं यंत्र आहे पेरणीचं. अगदी मापात अंतर ठेवूनच भिमुख असा मस्तपैकी यंत्राच्या सहाय्याने आपण पेरला आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने हे दोन्हीमधला फरक आहे. ज्या भिमुखाला तणनाशक मारलं आहे तो भिमुख एकच नंबर आहे आणि जोला तणनाशक मारलं नाही त्याच्यामध्ये गवत आहे. तर पाहू शकता याच्यातला एक सारा जो आहे हा एक साऱ्याला तणनाशक मारलेला आहे आणि इथून हे तणनाशक मारलं नाही. तर दोन्ही भिमुखामधला फरक सर्वांनी जाणून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे, जेणेकरून आपल्याकडे जरी भिमुख जर असेल आणि आपण अशा पद्धतीने नियोजन करायचं असतं जेणेकरून आपल्या खर्चामध्ये बचत होती आणि नक्कीच हा फायदा आपल्यालाच होतो. तर निष्काळजीपणा कधीच करायचा नाही. व्हिडिओ संपूर्ण पहा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा.